या ठिकाणी विठ्ठल रुक्माई अखंड नाम साप्ताह 50व्या वर्षाचा रोप महोत्सव चालू असताना आम्ही सर्व शिंगे ग्रामस्थ या ठिकाणी आज कार्यक्रमासाठी दररोज येत असतो आणि सुंदर असं नियोजन, सुंदर अशी कीर्तनकार या ठिकाणी देखणा असा जिल्ह्यामध्ये सुंदर असा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे आणि ही मेजवानी ह्या परिसरात आंबेगाव तालुक्यामध्ये सुंदर अशी मेजवानी या ठिकाणी सर्व वारकरी मंडळींना आपण सर्वांनी उपलब्ध करून दिली। या ठिकाणी मी आमच्या शिंगे ग्रामस्थांच्या वतीनं या वळती अखंड राम सप्ताह मंडळाचं हार्दिक असे आभार या ठिकाणी व्यक्त करतो। विठ्ठल रुक्मिणी रौप्य महोत्सव सप्ताहाच्या निमित्तानं गेले आजचा तिसरा दिवस चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय हरिभक्तपरायण रावत महाराज यांची या ठिकाणी संपन्न झालेली आहे। खरं पाहिलं तर वळती गावामध्ये जर आलं तर एक पंढरीचं स्वरूप या ठिकाणी या गावाला प्रदान झालेलं आहे आणि अतिशय देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना विशेषतः म्हणजे स्नेह भोजनाची व्यवस्था सुद्धा वन टाइम जवळजवळ 2000 लोक त्या ठिकाणी एका टायमाला जेवायला बसतात आणि इथले वळती गावचे ग्रामस्थ सुद्धा एक हिरिरीने एकजुटीने या ठिकाणी ते काम करत असतात। म्हणून आमच्या शिंगे ग्रामस्थांच्या वतीनं मी या सर्व कार्यकर्त्यांना व या सप्ताहाला शिंगे ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो। खरंच खूप असं देखणं काम ह्या वळती ग्रामस्थांनी या ठिकाणी ह्या 50व्या वर्षाच्या निमित्ताने केलेलं आहे आणि सुंदर असे सर्वच महाराज एका वरचढ एक आणि कीर्तन रोज एकापेक्षा एक अशी वरचढ होतात आणि खूप असं चांगलं नियोजन आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे या ठिकाणी जी सकाळची प्रहरामध्ये जी कथा आहे डॉक्टर मिसाळ महाराजांची ही खूप असं शिवपुराण आणि श्रावण महिना चालू आहे त्यामुळे त्या देखील कार्यक्रमाला खूप गर्दी असते आणि वळती ग्रामस्थांनी अन्नदान हे खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। सकाळी सुद्धा नाश्त्यापासून तर दुपारचं जेवण असू द्या संध्याकाळी 5 ते 7 हजार लोकांचा जवळजवळ रोज स्वयंपाक या ठिकाणी बनवला जातोय। पंचक्रोशीतील अनेक सर्व ह्या ठिकाणचे जे आपले वारकरी संप्रदायाशी निगडीत लोक आहेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहतात रोज दिवसभराच्या कार्यक्रमाचा आनंद घेतात आणि ह्या गावाला खरोखर गेली 6 महिन्यापासून हे नियोजन चालू आहे या गावामध्ये आणि ज्या ह्या नियोजनामध्ये जे ग्रामस्थ सहभागी आहेत त्या सर्वांचं मानावं तेवढं आभार हे कमीच पडतील आणि खूप मोठं असं नियोजन हे ठिकाणी केलेलं आहे आणि ह्या स्वरूपाने या ठिकाणी पंढरीचं स्वरूप या ठिकाणी गेली 8-10 दिवस नक्कीच या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। मी शिंगे ग्रामस्थांच्या वतीनं त्याचप्रमाणे आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या ग्रामस्थांचं मानावं तितका आभार थोडे आहेत।